नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल खानदेशी पोरगी मध्ये। तर आज आपण बघणार आहे खानदेशी लोकांचं पहिलं प्रेम म्हणजेच वरणबट्टी आणि मस्त वांग्याची भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी 2 वाट्या दलिया घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। इथे आपला दलिया छान बारीक झालेला आहे। आता त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडा ओवा टाकायचा। आता त्यात थोडा ओवा घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। आता मी त्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालणार आहे। त्याने आपली बट्टी छान सॉफ्ट बनते। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण छान कणिक मळून घेऊ। कणिकवर 2 पळ्या तेल घालून त्याचा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे। आपण आपल्याला हवं त्या आकारामध्ये बट्टी बनवू शकतो। इथे मी लांब आकारामध्ये बनवणार आहे। आता आपण आपल्या बट्ट्यांना छान वाफवून घेऊ। आता चाळणीला थोडं तेल लावायचं आणि आपल्या तयार केलेल्या बट्ट्या त्यावर ठेवायच्या आणि 15 मिनिट आपण वाफवून घेऊ। आता आपली बट्टी होईल तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊ। इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तिला छान वॉश करून कुकरमध्ये टाकली। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली होती, तर मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे। आता आपण कुकरच्या साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ। त्याने आपली डाळ छान सॉफ्ट होईल। शहरातली पोर कशी साहेब झाली, गावाकडली पोर आता पारा खाली आली। मास्तराच्या ठेक्यावरती शाळा मुची सुटली, राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली। शांतीचं कार्ट अजून 10वी सुटना, आपण आपली बट्टी चेक करून घेऊ। आता आपली बट्टी झाली का नाही ते आपण सुरीने चेक करू। जर सुरी भरलेली निघाली तर समजायचं आपली बट्टी अजून कच्ची आहे आणि कोरडी निघाली म्हणजे आपली बट्टी झालेली आहे। आता आपण बट्टीला कट करून घेऊया। बघू शकता आपली बट्टी किती सॉफ्ट बनलेली आहे। आपण वांग्याची भाजी बनवून घेऊ। त्यासाठी मी आधी मसाला बनवून घेणार आहे। इथे मी घेतलेला आहे लसूण, 5 मिरच्या, जिरे, धना पावडर, कोथिंबीर आणि त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना।
गळ्या मंदी माझं मावनाग अंग जींच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग इथे मी घेतलेले आहे 5 वांगे, त्यांना छान कट करून घ्यायचं आहे. रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना आता आपले वांगे पण कट झालेले आहे आणि वरण पण झालेलं आहे. आता आपण वरणाला लोणवून घेऊ. त्यामध्ये मीठ आणि थोडं पाणी घालून त्याला उकळ आणायची आहे. कट्ट्यावरती गर्दी झाली सारी अपऱ्याची पर्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी हित म्हातारीच्या डोईवरला पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना आपल्या वरणाला पण उकड आलेला आहे. तर चला आता भाजी करून घेऊ. तर गॅसवर मी कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 पडी ऑइल घातलं. शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती भावनांनी भावनांशी तोडली कानाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती इथं आपलं तेल छान तापलेलं आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि बनवलेला मसाला टाकून त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आता मसाला छान परतून घेऊ आणि त्यामध्ये आपले कट केलेले वांगे घालायचे आहे. मंदी रंगते आमची होळी दिवाळीच्या आता आपण त्यामध्ये किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया. सुरीच्या सुरामंदीचा खुपुरन पोळी चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना तर त्यावर मस्त कोथिंबीर घालायचा आणि थोडं पाणी टाकायचं आणि कुकर बंद करून घ्यायचा आहे. पोर कशी साहेब झाली गावाकडली पोर आता पारा खाली आली मास्तराच्या तर मी भाजीच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. ठेक्याच्या गुट्ट्यावर बाटली कशी फुटली शांतीचं कार्ट अजून धाऊ तर भाजीला छान मस्त लोणवून घ्यायचं आहे. सांगू राणी मला गाव सुटना तर आपली घोटलेल्या वांग्यांची भाजी तयार झालेली आहे. गाव सुटना आता आपण बट्ट्या तळून घेऊ. इथे मी तूप घेतलेला आहे. तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता. पण मी नेहमी तुपामध्ये तळते, टेस्ट छान लागते. बट्टे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. त्यांचा कलर छान ब्राऊन झालेला पाहिजे. इथं आपली वरण बट्टी वांग्याची भाजी छानपैकी तयार झालेली आहे. आता मस्त काला मोडायचा आणि त्यावर वरण टाकायचं आणि वरतून तुपाची धार. तर मंडळी येत आहे ना मग जेवणाला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग माणसांनी माणसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू